बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। महापालिकेच्या कर संकलन विभागाचे थकबाकीपोटी 15 मिळकतदारांना नोटीस दिल्या होत्या। दिलेल्या मुदतीमध्ये थकबाकी न भरल्यामुळे सर्व मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या। जप्त केलेल्या मालमत्तांचा जाहीर लिलाव करण्यासाठी पुन्हा अंतिम नोटीस दिल्या होत्या। त्यापैकी एका मिळकतदाराने थकबाकी भरली आहे। 14 मिळकतदारांनी कोणतीही प्रतिसाद न दिल्यामुळे या मिळकतींचा जाहीर लिलाव करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे। रेडी रेकनर दारानुसार मालमत्तांचे व्हॅल्युएशन केले जात आहे। 2 दिवसात या मालमत्तांचा जाहीर लिलाव केला जाण्याची शक्यता आहे। महापालिकेच्या वतीने थकबाकीदार मिळकतदारांच्या विरोधात जप्तीची विशेष मोहीम राबवली जात आहे। या मोहिमेअंतर्गत शहरातील 15 ओपन मिळकतदारांना नोटीस पाठवल्या होत्या। या मिळकतदारांकडे तब्बल 75 लाखांच्या आसपास थकबाकी होती। या मिळकतदारांनी अद्याप कोणताही प्रतिसाद दिला नाही। 1 एप्रिलला महापालिका अधिनियम प्रकरण 8 नियम 46 नुसार नोटीस दिल्या होत्या। नोटीसी अंतर्गत सर्व मालमत्ता जप्त केल्या होत्या। मालमत्ता जप्त केल्यानंतर 5 दिवसांच्या आत टॅक्स न भरल्यास सर्व मिळकतींचा निलाव करण्यात येईल। त्यासाठी येणारा खर्च मालमत्ता धारकांकडून वसूल करण्यात येईल, असा इशारा महापालिकेने अंतिम नोटीसच्या माध्यमातून दिला होता। रोहित गोरखनाथ देशमुख यांच्याकडे असलेल्या 5,03,381 रुपयांची थकबाकी होती। त्यांनी ती भरली आहे। या सर्व मिळकतींचे बाजारभावाप्रमाणे व्हॅल्युएशन करण्यात येत आहे। ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लिलावाची प्रक्रिया सुरू होईल। लिलाव प्रक्रिया कशी असावी, कोण भाव घेऊ शकते, अनामत रक्कम किती असावी, ही प्रक्रिया 2 दिवसात पूर्ण करून निलाव होण्याची शक्यता आहे। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।